आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला। आम्ही तारीख पे तारीख आमची आजही केस चालू आहे, म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये। हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला। उद्धवजींची केस तीच आहे, त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे। आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है। शिवसेनेला मात्र वेळ मिळतो आहे, त्यांच्या संदर्भातल्या चर्चा झालेल्या आहे। राष्ट्रवादीच्या बाबतीत तुम्ही म्हणताय तारीख पे तारीख मिळत आहे, तर याच्या मागे काही राजकारण वाटतंय का तुम्हाला की शिवसेनेचा निकाल लावण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो आहे अंतिम निर्णयापर्यंत नेण्याच्या, पण राष्ट्रवादीला मात्र राखून ठेवलं जातं? नाही, एकतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या केसेस थोड्याशा वेगळ्या आहेत। त्यांचं कॉन्स्टिट्यूशन आमचं कॉन्स्टिट्यूशन थोडंसं वेगळं आहे आणि आम्ही क्लब करा ही आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे की शिवसेनेची केस आणि राष्ट्रवादीची केस क्लब करा। कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे यश अपयश हा विषयच नाही, जनाधार हा विषयच नाही आहे। हा विषय असा आहे की योग्य का अयोग्य। आता संविधान हा देश संविधानाने चालतो ना, उद्या दुसरा येऊन क्लेम करू शकतो का? उद्या कोण श्रीलंका म्हणू शकतं का भारत माझा आहे? तर नाही ना। तसंच आहे की शिवसेना ही बाळासाहेब हयात असताना त्यांनी उद्धवजींवरती जबाबदारी टाकली होती, त्याच्यामुळे शिवसेना कोणी कितीही काही म्हणलं तरी ती उद्धवजींचीच शिवसेना आहे। आता काळानंतर काय झालं हे तुम्ही सगळ्यांनीच पाहिले। राष्ट्रवादीच्या तारखा आम्ही सारख्या मागतोय, जेव्हा शिवसेनेची तारीख लागते तेव्हा कोर्टाकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तारीख द्यावी ही आहे। आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवारांचाच पक्ष आहे। चुकीच्या पद्धतीने त्यांच्याकडून काढून गेला, जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे ही लढाई मी लढत राहणार। आणि ही लढाई फक्त आदरणीय पवार साहेबांची नाही आहे, ही लढाई असंख्य कार्यकर्त्यांची आणि संविधान वाचवण्यासाठी आहे। आज आमच्यावर अन्याय केला, उद्या तुमच्यावर करतील, मग भांडण सोडून द्यायचं, असं लढाई सोडून द्यायची। मग सत्याच्या मागे आपण असत्य म्हणून कोणी ताकद वापरली म्हणून सत्याची बाजू आपण सोडून द्यायची। नाही, एनडीएचा काय संबंध मला सांगा? हे कधी होऊ शकतं? शरद पवारांना त्यांचा पक्ष रीतसर त्यांच्या अधिकारांनी त्यांना मिळाला पाहिजे एवढीच मागणी करते। नंतर पवार साहेबांनी तो पक्ष कुणाला द्यायचा तो आदरणीय पवार साहेबांचा विषय, त्याच्यात मी नाही। मी तो पक्ष आमच्या कुणासाठीही मागत नाहीये। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवारांसाठी मागतेय, कारण का शरद पवार त्याचे फाउंडर मेंबर आहेत। प्रत्येक कागदपत्र हा शरद पवारांच्याच बाजूनी आहे। तर लीगल राईट कुणाची आहे त्या पक्षावर तर ती फक्त एका माणसाची आहे, ज्याचं नाव शरद पवार। त्याच्यानंतर त्यांनी तो पक्ष कुणाला द्यावा, त्याचं काय करायचं हा अधिकार त्यांना आहे ना ॲज अ प्रेसिडेंट। त्याच्यासाठी माझी लढाईच नाही आहे। माझी लढाई ज्याचा आहे त्याला ती मिळाली पाहिजे। कारण का उद्या दुसरी ही वेळ माझ्यावर आली आहे, ठीक आहे, उद्या तुमच्यावर येईल आणि उद्या फक्त पक्ष नाही संस्थांवर येईल, बाकीच्या पक्षांवर येऊ शकते। ही यंत्रणा अशी जर बिघडत राहिली तर मग देश कसा चालणार? हा कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही, संविधानाने चालेल। उद्या चॅनल्सवर येईल, उद्या तुमच्या नोकरीवर येईल, कुठे येऊ शकतं ना। त्याच्यामुळे कधीतरी सत्यासाठी लढायचंच असतं असं मला वाटतं। नाही, मी आता मॅटर ऑफ फॅक्ट मी कालच पार्लमेंट संपवून आले। दोन महत्त्वाच्या घटना महाराष्ट्रात होत होत्या जेव्हा आम्ही दिल्लीत होतो। एक तर चाकण MIDCचा एक अतिशय गंभीर आणि चिंताजनक विषय, आणि दुसरा विषय अतिशय महत्त्वाचा म्हणजे आश्रमशाळेंचा रिव्ह्यू। आपल्याला आठवत असेल की अनेक वर्षापूर्वी एक आश्रमशाळा कशा चालव्या ह्याच्यासाठी एक कमिटी केली होती, त्या कमिटीचा रिपोर्ट देखील आहे। माझी एवढीच विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की त्या कमिटीचा रिपोर्ट त्यांनी मागवावा,
त्यांनी स्वतःहून त्याची एक तातडीने आश्रमशाळेंची एक मीटिंग बोलवावी